सारंग सर, थँक्यू. तुम्ही वाचवलत मला. तुम्ही देवासारखे आलात. जर तुम्ही तेव्हा आला नसतात ना तर. आलोय ना मी. शांत हो आता. शांत. कुठे गेली होती साईला न सांगता? जगन्नाथजींकडे गेले होते. कशासाठी? माझ्या मनात खूप शंका येत होत्या, म्हणजे अजूनही येत आहेत, म्हणून मी त्यांची मदत मागायला गेले होते. मला वाटलं की कदाचित त्यांना काहीतरी माहीत असेल. धोका उडवून घेतेस तू सावली. म्हणजे मला भीती याची आहे की एवढा सगळा खटाटोप करून जर तुझ्या हाती काहीच नाही लागलं तर. नाही असं होऊ नये, पण तसं झालं तर बरं होईल. जर माझ्या मनातल्या शंका चुकीच्या ठरल्या तर मला खूप आनंद होईल सारंग सर. पण माझं मन मला सांगते की ह्या सगळ्या मागे खूप मोठं गुपित दडलेलं आहे, जे आपल्या कल्पनेपलीकडे. आणि तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत मी हे सगळं शोधून नाही काढत तोपर्यंत मला चैन नाही पडणार. काळजी वाटते तुझी सावली. पण तुझा हा निर्धार बघता खात्री आहे की तू हार मानणारी मुलगी नाहीयेस. मी नक्कीच सगळ्या गोष्टी शोधून काढेन, कारण सत्य कितीही खोल काढलं असलं तरी ते बाहेर येतच. आणि काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत. मी करेन तुला मदत. मॉम, डॅड, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. काय ग? जसं की आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे, ही गान सम्राज्ञी भैरवी वजे यांची तब्येत सुधारली आहे. ठणठणीत आहेत त्या एकदम. त्यांना ना औषधांची गरज आहे ना विश्रांतीची. त्यामुळे मी आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. उद्या सकाळपर्यंत जर ह्यांनी घर नाही सोडलं तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. कम ऑन तारा, परत परत तेच काय? एवढा टोकाचा निर्णय कशासाठी? मला काही कळतच नाहीये. हा एक विषयच आहे का आपल्याकडे चर्चेसाठी? बाकी कुठला विषय उरला नाहीये का? अहो ऐका ना तारा, सॉरी, पण यांच्या बोलण्याचं वाईट नको वाटून देऊस, पण मला असं वाटतं की आत्ताही वेळ नाही. ते पण तारा जे काही बोलते त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल ना? हा, मला नीलचं म्हणणं पटतंय. आपण एकदा तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. ठीक आहे, तिचं जे काय म्हणणं असेल, पण यावर आपण नंतर बोलू शकतो ना. डॅड प्लीज, मी खूप सिरियसली विचार करून बोलते. कारण कसं आहे ना, ही बाई जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरातलं वातावरण गढूळच राहणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ती किंवा मी, आता निर्णय तुमचा आहे. तर ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण या विषयावर नंतर बोलू. तू आता शांत हो. सोहम, आता बोलण्यात वेळ कशाला वाया घालवायचा? ठरलंय माझं, ती किंवा मी. तारा, 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 माझं ऐकून घेणार आहेस का? माझं ऐकून घेणार आहेस का? बोलू मी? पुन्हा जुने वाद कशाला उकरून काढतेस तू? डायनिंग टेबलवर सगळ्यांसमोर असं का बोललीस तू? पुन्हा म्हणजे तुला काय वाटतं हे सगळं मी मुद्दाम करतेय? तुम्हाला वाटत होतं ती बाई आजारी आहे म्हणून मी इतके दिवस शांतच होते ना. आता ती बरी आहे. ती माणुसकी दाखवली सोहम.
पण याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरले. ती आता धडधाकट आहे ना, तर तिने हे घर सोडून जावं. तिला या घरात एक क्षणही राहण्याचा अधिकार नाहीये. तारा मॅडम ऐका ना, तुम्ही शांत व्हा. तुमचा त्रास कळतोय मला, तुमचा रागही रास्तय, पण पण काय सावली? हे बघ, तू जर मला पुन्हा तेच सल्ले देणार असेल ना, तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. ऐका ऐका, मी तुम्हाला कोणतेही सल्ले द्यायला आले नाहीये. फक्त एक विनंती आहे, माईंना काही दिवस इथे राहू द्या प्लीज. किमान त्यांना दिलेल्या औषधांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत बस. हे बघा, तुम्हालाही माहिती आहे, उद्या काही झालं आणि जर त्यांची तब्येत बिघडली तर पुन्हा आपल्यालाच धावपळ करावी लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिला काहीच झालेलं नाहीये, नाटकं आहे ती सगळी. आणि सावली प्लीज, तू मला नाही समजून घेऊ शकत आहेस. तुला कळतंय का, ज्या बाईवर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, फक्त तिच्या मनासारखं वागत आले, तिनेच माझा विश्वासघात केलाय. सोड, तुला नाही समजणार. आणि असा अनुभव ना कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अगदी माझ्या शत्रूच्याही नाही. हे बघा, मला तुमची प्रत्येक गोष्ट पटते. त्याने मलाही खूप त्रास दिलाय. आपण थोडीशी माणुसकी दाखवून त्यांना इथे राहू द्यायला हवंय ना, थोडे दिवस प्लीज. आणि सावली, मला त्या बाईचं आता काहीच सहन होणार नाही. ऐक ना तारा, हे बघ, शांत हो. ऍक्च्युली मलाही सावली वहिनीचं म्हणणं पटतंय. उगाच घाई काही चुकीचे डिसिजन घेण्यात काय पॉइंट आहे? हे बघ, माझं ठरलंय, माझा डिसिजन झालाय. ती आजारी होती म्हणून मी शांत होते ना इतके दिवस, माणुसकी दाखवत होते मी. पण आता ती बरी आहे, आता ती धडधाकट आहे. आणि उद्या रंगपंचमी आहे, राईट? सो त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने हे घर सोडून कायमचं निघून जावं. आणि यावर आता चर्चा नको आहे मला. बास, इनफ इज इनफ. तारा, सावली, काय ग सावली, काय झालं इतक्या रात्री फोन केला? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. का, काय झालं? अहो, तारा मॅडमने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगितलंय की माईंना हे घर सोडावं लागणार आहे. माईंच्या तब्येतीचं कारण देऊन मी तारा मॅडमला आजवर रोखून धरलं होतं, पण माईंची तब्येत आता बरी झाली आहे, त्यामुळे तारा मॅडम माझं नाही ऐकणार. माईंना काही करून हे घर सोडावंच लागणार आहे आत्ताच्या आत्ता. अगं मग ठीक आहे ना, सुंठे वाचून खोकला गेला. हा, एक कटकट गेली ना कायमची, आणि तुला रान मोकळं झालं, तुला जे करायचं त्यासाठी. अजून काय हवं? जगन्नाथजी, असं काय करताय तुम्ही? जर माई गेल्या तर माईंचं आणि त्या डॉक्टरांचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार आहोत आपण? हे बघा, जर माई आपल्या नजरेतून दूर झाला ना, तर त्या गुपिताचा छडा लावणं आपल्यासाठी अशक्य होणार आहे.